जय अग्रिकुली भाऊ. तर आजचा दुसरा दिवस आहे दुबईमध्ये. कोविड टेस्टची रिपोर्ट आली. मी बघितली ते ॲपवरती जायचं असतं प्युअर हेल्थ म्हणून. आपल्या पासपोर्टवरती स्टॅम्प मारतात ते म्हणजे असं छोटासा राऊंड स्टिकर लावतात. त्याच्यावरती जाऊन आपल्याला म्हणजे चेक करायचं असं मला माहिती नव्हता. आत्ता चेक केला मी तर समजला कोविड निगेटिव्ह रिपोर्ट आली. म्हणून आता चाललो आहे बाहेर, कारण एक दिवस आपल्याला हॉटेलमध्येच राहावं लागतं जिथपर्यंत रिपोर्ट येत नाही ना तिथपर्यंत. तर आज जरा रेस्ट घेवायची. बीच दाखवते आज फक्त. बीचवर जाते आणि येऊ हॉस्टेलमध्ये. मग नंतर परत मग रात्री जाऊ परत फिरायला आणि मग नंतर मग उद्यापासून एक्सप्लोअर करू पूर्ण दुबई आपण. चला ओके. काय लिफ्ट आहे, लिफ्ट दाखवते. 23व्या फ्लोअरवर मला भेटलं आहे हॉस्टेल. हॉस्टेल पण दाखवलं असतं तुम्हाला, पण सगळेजण झोपल्यानं फिरून येताना तर झोपल्यानंतर सगळं खराब आहे. तर नंतर दाखवलं तुम्हाला हॉस्टेलमध्ये कसं आहे. हां ही लिफ्ट आली. चलो लिफ्टमध्ये चला. तर माझा कालचा एक्सपिरियन्स पण जाम भारी होता. मी पहिल्यांदा कुठल्या हॉस्टेलमध्ये राहिलो आहे, तो पण आता सोलो आलो आहे. मी एकटाच आहे तरी पण जाम मस्त वाटला. तो DXB बॅकपॅकर्स पण हॉस्टेल चांगलं आहे. साफसफाई पण चांगली आहे आणि तिथं सगळं फॉरेनरच आहेत. काय एका दोघांची झाली वलकी. बोलू नंतर भेटवते तुम्हाला, व्हिडिओमध्ये दाखवते त्यांना नंतर. आता ते रातच्या आलेलं फिरून सगळं तर असं झोपले आली म्हणजे तर हॉस्टेलमध्येच तुम्हाला ओळख करून दिली असते, पण झोपलेन सगळं. तर बघू नंतर भेटू. जर भेटला टाईम तर भेटवते त्यांना, नंतर मग आहेच आपला एकटा आपण फिरायचा काम आहेच आपल्याला. आता इथं जवळच JBR म्हणून बीच आहे, तर तिथं जाते आता. कशी वाटते दुबई बघा. कडक एकदम बिल्डिंगी, नुसत्या मोठ्या कडक बिल्डिंगी आहेत. आहे तर थंडी आहे जाम आहे. आईचीच थंडी असली तर बीचमध्ये पाहायला जाऊ कसा मी. थंडी वाजते. गरमी व्हायला पाहिजे, थंडी वाजते. मला तर वाटतं यो जानेवारी आणि डिसेंबर मला तर वाटते थंडीचाच मोसम वाटते. बीचमध्ये कसं उडी मारू काय माहिती, आता जाऊन बघते. बीच साईडची एरिया बंद केली वाटते रे. तिथून तो लॉक आहे. कुठल्या साईडची जात होता आता समजावू नये. सो आता आलो मरीना बीच म्हणून आहे, तिथं आलो आता. काही पाठे याची इथून जावाची एंट्री आहे. तो JBR तर बंद होता, पण आता इथं मरीना बीच आहे तर तिथं चालू आहे आता. आईला तर कसला भारी बीच आहे यो मरीना बीच. एक नंबर आहे. ओपा आकाशपालना पालखीने आलून बरं की आकाशपालना व्हायला जाम मोठा आहे. जाम भारी बीच आहे. पूर्ण भरलेलाच आहे इथं. जामच भारी बीच आहे. पण एक प्रॉब्लेम आहे का एकटा आली ना तर फोटो काढायला कोण नाही माझा. सगळे जागा वाटते फोटो काढायलाच कोण नाही. आता फोनलावरी पकडायला लागेल फोटो काढा मानतं वाटते. भरपूर टाईम झाला बीचवर फिरते आहे. पाणी थंड आहे. मी येऊ नाही आणली. एक 3-4 आणायला पाहिजे होती अजून सोबत. गेलो असतो पाण्याने उडी मारायला. जाम मोठा बीच आहे तो. ते साईडशी तिकडून ते साईडशी तर इथपर्यंत लास्ट टोक आहे या साईडला. जाम मोठा बीच आहे. जर कोणी मला इंस्टाग्रामवरती फॉलो नसेल केला तर कल्पेश1932 म्हणून इंस्टाग्रामला सर्च करा आणि फॉलो करा. त्याच्यावर मी लाईव्ह अपडेट देत असं कुठं आहे कुठं नाही तो. जर फॉलो नसेल केला तर फॉलो करा. भैया आता यो बीचवरती आता यो ज्यूस घेतला आहे ऑरेंज ज्यूस. कधीचा असेल 25 दिराम म्हणजे 500 रुपयाचा आहे. त्याला काही समजत नाही बजेटमध्ये ट्रिप कशी होईल समजा नाही. असा महाग घेतला तर हो पा. हेलिकॉप्टर बघत बसलो आपला. हेलिकॉप्टर बघत बसलो आणि आपला फिते ज्यूस बरं आहे. पण लई महाग आहे रे. म्हणजे दुबई जाम महाग आहे यार. लागाची पाली येणार आहे मानतं वाटतंय. 10 दिवस जायचं आहे अजून. तिला मग अशी थंडी वाजत होती. हल्ली जाम गरम होते जाम हल्ली रा. एकटा आल्याचं नुकसान. एकूच फोटो काढायला नाही भेटत. एकाला सांगितलेला फोटो काढते आणि काढलं 2-3 फोटो, पण ते कसं काढलं काय माहिती.
सोबत कोण असतं तर ती 200-300 फोटो काढले असतं बरं की इथल्या इथं. झाला एकदाचा पिऊन. आता जाते ना जरा शॉर्मा बिर्मा खाते काहीतरी. बीच एरियाशी तर बाहेर निघलो. आता चाललो शॉर्मा खावायला. शॉर्मा बघते काय प्राईस आहे शॉर्माची पण. सो आता आलो शॉर्मा खावायला. तरी वाटलाच मला शॉर्मा पण महाग असेल. 23 दिरहमचा आहे शॉर्मा. 23 दिरहम म्हणजे झालं 450 रुपये झालं. म्हणजे बघा पाठी शॉप आहे. इथं आलो आहे शॉर्मा खावायला. मस्त इथं नजारा दाखवते बघा. नजारा बघा असं वाटतं कडक मस्त. आणि तो राहिला मरीना बीच बघा तो. तिथून आता आलोय बस. आता जरा हॉस्टेलमध्ये तिथं होतो 2 तास बीचवरती होतो. आणि आता जाते हॉस्टेलला थोडा रेस्ट करते. नंतर संध्याकाळी परत निघते फिरायला बाहेर. 450 का 400 किती होतात. 23 दिरहम म्हणजे. चिकन शॉर्मा घेतलाय मी. ठीक आहे. तेवढं काही येऊ नये. भाजी नाही तेवढं काही. टेस्ट आपले सारखी आहे का. तावराव चांगला नव्हता. पाण्याची बॉटल एक घेतली. कितीला आहे 5 दिरहम म्हणजे 100 रुपये. त्याला पिवासा तरी काही पाणी समजाय नाही. आता जाते हॉस्टेलला चाललो. दमलो थोडासा रेस्ट करते. नंतर संध्याकाळी निघते परत बाहेर फिरायला. मला तर नाही वाटतं बजेटमध्ये होईल माझी ट्रिप. यायला तर लय महाग आहे बरं की सगळा. आता वाजलं 5:30 ना. आत्ता सुटलो आहे हॉस्टेलमध्ये गेलो. डोका जरा दुखत होता ना माझा म्हणून जरा झोप काढली ना. आता बाहेर निघलो 5:30ला. जरा तर मार्केटमध्ये जाते तेव्हा तो मार्केट आहे एफमार्ट म्हणून मार्केट आहे. त्यानं जाते जरा काहीतरी बघते खावा बिवाला काय भेटते का बघते त्याच्यामध्ये. म्हणजे हॉस्टेलमध्ये जाईल ना तेव्हा खाईल. जाम भूक लागतं रात्री. तर जाते बघते कसा काय रेट आहे तिथं. पण इथं जावला तेवढा तिकडून क्रॉस करून यावं लागला. झेब्रा क्रॉसिंगनं ऑल जावं तर इथं समोरच जायचं आहे. तुम्ही मधीशी जाऊ शकत नाही. फक्त झेब्रा क्रॉसिंगवरशी जावं लागते. नाही तर फाईन बसू शकते. बघते आता कसा काय रेट आहे. तिथून काहीतरी घेते खावायला. बॅगेन टाकून घेते ना. रात्री नंतर खावायला होईल मग मला. सो आता एक केक खाला ना. फिरते असं आता बघू. जिथं असं चालत चाललो आहे. जो वाटेल चांगला स्पॉट तो दाखवेल तुम्हाला. आता इथून प्लॅन नव्हता काही आज. फक्त थोडासा होता कारण कोविड टेस्टच्या मुलं माहिती नव्हता का कधी भेटेल कधी नाही ती. म्हणून जास्त काही हे पण दिवशी प्लॅन नव्हता ठेवला. पण आता लवकरच भेटली कोविड टेस्ट म्हणून झाला. तिथं गेलो सकाळी. तो दुबई मरीना बीच म्हणजे तोच एकच म्हणजे 2 चिकटूनच ते सगळं. तर तो भारी होता स्पॉट. पण सोबत कोण असतं तर जाम फोटो काढलं असतं त्या बाकी. तर आता तनशी एक केक खाला. तो घेतला. एक पाण्याची बॉटलने केक घेतला. नंतर हॉस्टेलमध्ये वापस जाताना परत घेते तनशी. मस्त आहे सगळं आहे त्या. पाण्याच्या बाटल्या मोठ्या आहेत. एक मोठी पाण्याची बाटली घेते तनशी. तर थोडासा खावायला घेते अजून काहीतरी पार्सल. हॉस्टेलमध्ये जाईल रात्री तेव्हा खाईल. असाच हे बघा तुम्हाला दाखवते नजारा इथला असा आहे दुबईचा. चालत चालू केलं ते बघा. बिल्डिंग ते मोठ्या आहेत. मस्त काय वाटतंय. मस्त दिसतं इथं. चालत आलोय इथं. वेलकम टू स्काय दुबई. याच्याच पुढं द पाम जुमेरा आहे. तुम्हाला मॅपवर दिसत असेल बघा. मॅन मेड आयलंड बोलताना ते याच्या पाठी आहे इकडे. सो चालता इथं आलो. भारी आहे ना नजारा असला पण. तर ती मोठ्या बिल्डिंग आहेत ना इथं पण मस्त वाटते. आणि तो पाम जुमेरा मला तर वाटते पुढं आहे तिकडं. ते साईडला पाम जुमेरा आहे. आणि हा तर काय आहे नाव मला पण नाही माहिती. असं फिरता चांगला वाटला म्हणून आलो या साईडला. बिल्डिंग आहे बघा पाठच्या कशा वाटतं कडक. या बोटी वाटतं रेंटवर भेटतात न. घेऊन जातात सगळं एन्जॉय करायसाठी असं वाटते म्हणा. आलो तिकडून आता चाललो जेवायला शोधते काहीतरी भेटते का बघते. सो आता 1 किलोमीटरवरती KFC दिसलाय मला. तर आता KFCला जाते आणि खाते काहीतरी.
तर बिल पाहिला म्हणून त्याला 39 दिरहम म्हणजे 800 रुपये झाला बिल. त्यापासून काय करते सुपर मार्केटमधून घेते पार्सल ना हॉस्टेलवरच बनवते, म्हणजे असा तेवढा खर्च तरी कमी होईल जेवणाचा ना. हॉस्टेलमध्ये मस्त की आहे बनवायला. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होता. जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि जर मला इंस्टाग्रामवरती फॉलो नसाल करा तर इंस्टाग्रामवर पण फॉलो करा, कल्पेश1932 तिथे येत असेल आय डी, तर फॉलो करा. ओके बाय.